म्हटले स्वप्नातील स्त्री पुत्रादी आहे का नाही, सुखदुःखाला कारणीभूत काय होतात ते स्वप्नातच होतात. जागृतीचा काय उपयोग होत नाही, त्याचा अभावच होऊन जातो. काय होतो? अभावच होऊन जातो. म्हणून ते मिथ्या आहेत असा माझा निश्चय झाला. काय झाला माझा निश्चय झाला. निश्चय झाला. त्याचा अभावच होऊन जातो म्हणून ते मिथ्या आहेत असा माझा निश्चय झाला. श्री गुरु, अरे यास तुझ्या युक्तीने जागृत प्रपंच मिथ्या नाही का ठरणार? जसा स्वप्नातील पदार्थाचा जागृतीत काही उपयोग होत नाही, त्याचा अभाव होऊन जातो, त्याप्रमाणे जागृतीत गुरु काय म्हणतात, अरे जसं स्वप्नातले पदार्थ जागृती अभाव होत जात त्याचा, हे जसं तुझ्या लक्षात आलं तसं मग अरे या तुझ्या युक्तीने जागृत मिथ्या का होणार ठरणार नाही. तर स्वप्नातले पदार्थ जागृत काहीच उपयोग होत नाही, मिथ्या ठरतात. तसं म्हटले मग स्वप्न जसं मिथ्या आहे तसं जागृतीतले पदार्थ सुद्धा कसे स्वप्नाप्रमाणे मिथ्या असं का ठरणार नाही. पुढे वाचा. त्याचप्रमाणे जागृतीतील पदार्थाचा स्वप्नामध्ये काही पदार्थ मिथ्या का नव्हेत? जागृतीत पदार्थाचा स्वप्नात यत्किंचितही उपयोग होत नाही. याबद्दल एका राजाची कथा 5व्या तरंगाच्या आरंभीत सांगितली आहे, तिचा पुन्हा विचार करा. तसा स्वप्नातील पदार्थ जागृत काय उपयोग होत नाही, स्वतः उपयोग स्वप्नाच्या पदार्थाचा नाही, त्याचा अभाव होऊन जातो. त्याचप्रमाणे जागृती पदार्थाचा स्वप्नामध्ये काही उपयोग होत नाही, पण जागृतीतल्या पदार्थाचा स्वप्नात उपयोग होत नाही, स्वप्नातल्या पदार्थाचा जागृतीत उपयोग होत नाही. स्वतः उपयोग नाही. स्वप्नातल्या पदार्थाचा जागृतीत उपयोग होत नाही, जागृतीतल्या पदार्थाचा स्वप्नात उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे जागृती पदार्थाचा स्वप्नामध्ये काय उपयोग होत नाही, त्याचा स्वप्नात अभावच होत जातो. मग जागृतीतील पदार्थ मिथ्या का नव्हे? मिथ्या का म्हणता येणार नाही? मग मिथ्या म्हणता येत. जागृतीतील पदार्थाचा स्वप्नात किंचितही उपयोग होत नाही. त्याच बोले एका राजाची कथा 5व्या तरंगात आरंभी सांगितली आहे, तिचा पुन्हा विचार करा. कोणती कथा सांगा बरं मला? 5व्या तरंगात 5व्या तरंगात भरचेची कथा. भरचेची कथा. भरचेची नाही, हा तेच नाही, एका राजाचा अत्यंत प्रिय असा भरच नाव. जेवण अरे बाप्पा, ती वेगळी ती कथा. ती कथा आहे पण ती वेगळी. फक्त हे राजाची कथा कसं आहे 5व्या तरंगात सांगितली. कशा कथा सांगितली? इंद्राप्रमाणे बलवान असा एक प्रतापी राजा होता. हा मग त्याचे पुष्कळ राजवाडे असून भीमासारखे शूर शिपाई हातात. गोष्ट कशा करा सांगितली? गोष्ट सांगितली कशा करा सांगितली? मिथ्यावेद सद्गुरूपासून संस्कार विषयी राजाची गोष्ट. थोडक्यात सांगायचं, त्याची गोष्ट कशा करा सांगितली? मिथ्यावेद सद्गुरूपासून संसार वृत्तीविषयी राजाची गोष्ट आहे. त्याचं तात्पर्य काय सांगितलंय त्या गोष्टीचं? जगात स्वार्थाशिवाय कोणीच कोणावर प्रीती करत नाही. हेडलाईन 6. अरे ती गोष्ट सांगितली पण कशा कर? तुला सांगायचं सापडली की सांगितली 5व्या तरंगात गोष्ट ती कशा करत सांगितली गोष्ट? गोष्ट सांगण्याचा उद्देश अरे ती गोष्टचं तात्पर्य सापडले का? सुरुवातीला आहे गोष्ट कथा चैतन्य संकेत कशा कर सांगितली गोष्ट ती? मिथ्या दुःखास निवृत्तीस मिथ्या साधू व त्यांचे औषध उपयोग पडून. नाही नाही, अरे त्या गोष्टीचं तात्पर्य असे, मिथ्या संसाराचा नाश. मिथ्या वेद ऐका तू काय गोष्टीचं तात्पर्य कळलं संचय संकेत आता वाचल्यावर मग कळून घ्यायचं. अरे त्या गोष्टीचं तात्पर्य काय? त्याला स्वप्न स्वप्न पडलं, राज्य धन संपत्ती भरपूर, सैनिक भरपूर होते, त्याला खोला चावला. स्वप्न म्हणजे त्याला वाचवायला कोण नव्हतं. हा म्हणजे मग स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये कोला चावलं, बरोबर की नाही? पण त्याला वाचलं तिथं कोणीच नाही. काय करायचं? कोला चावलं. कोला चावल्यानंतर त्याला मारा काही सापडत नाही, काठी बिटी काय नाही काय नाही. मग
त्यानेच हाताने काठी मारली ती कोरं पळून गेलं जखम झाली आलं लक्षात जखम झाली मग तो वैद्याकडे गेला वैद्य काय द्यायला की मग तो असा पश्चाताप करू लागला म्हणजे थोडक्यात काय सांगायचं स्वप्नातल्या दुःखाकरता जागृतीचे काही पदार्थ कामाला पडले का ते नाही त्याचं तात्पर्य काय स्वप्नातल्या दुःखाकरता जागृती पदार्थ कामाला पडले का नाही त्याला पैसा नव्हता द्यायला त्याच्याकडे काय पैसे नव्हते का पैसे होते पण उपयोगाला आले का नाही ये बरं कोल्याला मारण्याकरता झाला काठी सुद्धा सापडत नव्हती हा लक्षात पण त्याच्याकडे राखण नव्हते का ते तलवारी घेऊन बंदूक राखण होते ना पण एकतरी धावून आला का नाही याचं तात्पर्य असं स्वप्नातल्या स्वप्नातल्या दुःखाकरता व्यवहारातला कुठलाच पदार्थ कामाला आला नाही. आला का लक्षात गोष्ट काय लक्षात आली गोष्ट स्वप्नातले पदार्थ करता व्यवहार स्वप्नातल्या दुःखाकरता कुठलाच पदार्थ कामाला आला नाही पैसे कामाला आले नाही सैनिक ना कोणी त्याला मदत केली नाही म्हणजे जागृतीतले पदार्थ त्याला कुठल्याच कामाला आले नाही स्वप्नातल्या दुःखाकरता स्वप्नातल्या मदतीकरता अलग लक्षात ही त्याचं तात्पर्य आहे समजली गोष्ट काय तात्पर्य गोष्टीच्या जागृतीतले पदार्थ स्वप्नातल्या कुठल्याही कामाला आले नाहीत अलग लक्षात राजाने दयाळू साधू भेटला मग ते दुःख त्याचं गेलं त्या गोष्टी आहेत ही गोष्ट लक्षात आलं गोष्ट पुढे म्हणजे थोडक्यात सांगायचं स्वप्नातले पदार्थ जागृत कामाला येत नाहीत आणि जागृतले पदार्थ स्वप्नात कामाला येत नाहीत अलग लक्ष काय विषय चाललाय जागृतले पदार्थ स्वप्नात कामाला येत नाही आता झोप लागली स्वप्न पडलं तहान लागला पाणी शोधायला पाणी शोधता शोधता कुठं त्याला पाणी सापडलं काय जवळ त्याला नव्हतं का पाणी त्याच्या घरात होतं ना जगात पाणी होतं फक्त जगात पाणी बघा झाकून ठेवलं झालं का पाणी कामाला म्हणजे स्वप्नामध्ये हे कुठलेच कामाला पदार्थ येत नाही अलग लक्ष हे पदार्थ स्वप्नातल्या दुःखाकरता कुठल्याच कामाला पडत नाही मग ही जी प्रतिभाषिक सत्ता आहे स्वप्नाची जागृतीची व्यावहारिक सत्ता आहे बघा पुढं शिष्य जागृतीतील पदार्थ मिथ्या नाही याची दुसरी कारण आहे ते असे की स्वप्नानंतर मनुष्य पुन्हा जागृत होतो स्वप्नातील पदार्थ मिथ्या नाही याचे दुसरे कारण असे की स्वप्नानंतर पुन्हा जागृत होतो तेव्हा पहिल्या जागृतीचे जे पदार्थ असतात ते दुसऱ्या जागृतीत असतात म्हणजे पहिल्या जागृतीले पदार्थ दुसऱ्या जागृतीत असतात ना काय असतात तर स्वप्न नसतं स्वप्न एकदा पडे दुसरे तेच पडेल असं नसतं पण पहिल्या जागृतीले पदार्थ जागृतीत असतात ना पुढे तसे प्रथम स्वप्नाचे पदार्थ दुसऱ्या स्वप्नाच्या वेळी नसतात दुसऱ्या स्वप्नाचे पदार्थ नसतात म्हणून स्वप्न पदार्थहून जागृत पदार्थाचा भेद आहे याकरिता मिथ्या नाही अशी शंका येते भेद आहे मिथ्या नाही अशी शंका येते कारण स्वप्नातले पदार्थ पुन्हा पुन्हा नसतात पण जागृत मात्र पुन्हा पुन्हा किती दिवसापासून राहतो जन्माला आल्यापासून पाहतो तेच पदार्थ आपलं दिसतात मग पदार्थ भेद नाही याकरता मिथ्या नाहीत अशी शंका येते शंका त्याची पुढे जागृती वाचा श्री गुरु अशी शंका सिद्धांत ज्ञानी पडत मूर्खांना येते अरे बाबा ही जी शंका येते जे सिद्धांत अज्ञानी म्हणजे सिद्धांत त्याला कळत नाही पडत मूर्ख लक्षात असे कोणते मूर्ख पडत मूर्ख अरे जागृत संसार प्रवाह अनादी आहे काय आहे जागृत संसार प्रवाह अनादी आहे त्यामध्ये जीवांना जागृत स्वप्न व सुषुप्ती या अवस्था येतात जागृत संसार प्रवाह अनादी आहे यामध्ये जीवांना जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्था येतात जागृत झाली की स्वप्न सुषुप्त झालं स्वप्न झालं की सुषुप्ती अशा अवस्था येतात जागृत अवस्थेत स्वप्न व सुषुप्ती या लीन होतात जागृत अवस्थेत स्वप्न व सुषुप्ती लीन होतात स्वप्न कालात जागृती आणि सुषुप्ती लीन होतात स्वप्न काला जागृती आणि सुषुप्ती लीन होतात तसेच सुषुप्त कालात स्वप्न व जागृती लीन होतात अशी वस्तुस्थिती असतात तसे सुषुप्ती कालात स्वप्न व जागृती लीन होतात अशी वस्ती असतात
पुढे सुषुप्ती कालात किंवा स्वप्न कालात जागृत अवस्थेतील स्त्रीपुत्रादी नष्ट होत नाही. असता सुषुप्ती कालात किंवा स्वप्न कालात जागृत अवस्थेतील स्त्रीपुत्रादी नष्ट होत नाही. ते असतातच, हा. फक्त ह्या लीन होतात अवस्था, पण ते स्त्रीपुत्राधिक असतातच. ते कुठं बदल होत नाही, काय ते नष्ट होत ते जसेच्या तसेच असतात. नाही. फक्त त्यांचे ज्ञान मात्र नष्ट होते. पुन्हा ज्ञान राहत नाही, मग फक्त ज्ञान नष्ट होतं, दुसरं काय नाही. ते पदार्थ असतातच. पुन्हा जागृत होतो तेव्हा प्रथम जागृतीतील विद्यमान पदार्थाचे ज्ञान होते एवढेच. पुन्हा जागृत झाला, जागृती विद्यमान पदार्थ ज्ञान होते एवढे. पदार्थ तेच असतात असा अज्ञानी मूर्खाचा समज आहे. पदार्थ तेच असतात असा काय समज आहे. पण सिद्धांत असा आहे की शुद्ध रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो तो अधिष्ठान चैतन्याच्या विवर्त आणि चैतन्यसिद्ध अविद्येचा परिणाम असतो. पण सिद्धांत असा आहे, काय सिद्धांत, तरी पदार्थ तेच दिसतात. पण सिद्धांत कसा, शुक्ती रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो तो अधिष्ठान चैतन्याचा विवर्त. सुक्ती रजत प्रमाणे कसं, सुक्तीवर जसं रजत भासतं ना, सुक्ती म्हणजे शिंपल्यावर काय भासतंय, रजत म्हणजे चांदीसारखं चमचमत असतं. ज्या काळी तो पदार्थ प्रतीत होतो, काय होतो, पदार्थ प्रतीत होतो तो अधिष्ठान चैतन्याचा विवर्त. म्हणजे रज्जू सरळ जसं भासतो ना, त्याला विवर्त म्हणायचं. रज्जू सर्पाचं काय विवर्त आहे की नाही. चैतन्याचा अविद्येचा परिणाम आहे तो. अधिष्ठान चैतन्याचा विवर्त आणि चैतन्य असल्याचा अविद्येचा परिणाम असतो. अविद्येच्या तमोगुणाशाचा परिणाम विषय होता. अविद्येच्या तमोगुणांशाचा परिणाम विषय होतात. आणि सत्वगुण अंशाचा परिणाम ज्ञान होतो. सत्वगुणांशाचा परिणाम ज्ञान होते. म्हणजे तमोगुणाचा परिणाम काय विषय, सत्वगुणाचा परिणाम काय ज्ञान. या ज्ञान वृत्तीमुळे होते. त्या वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास होतो. ज्ञान वृत्तीमुळे त्या वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास होतो. आणि घटादी विषयरूप परिणामामध्ये आभास होत नाही. घटादी विषय जे आहे त्या परिणामामध्ये काय होत, त्याचा आभास होत नाही. विषय आणि वृत्ती ही दोन्हीही अविद्येचे परिणाम आहेत. बस, विषय असू का वृत्ती असू, बरं का, काय म्हणा त्याला, विषय असो किंवा वृत्ती असू नाही तर वृत्ती असू. लक्षात, दोन्ही कशाचे परिणाम आहेत, अविद्येचे खरे. तथापि घटादी विषय तर अविद्येच्या तमगुणांचा परिणाम म्हणून तथापि घटादी विषय तर अविद्येचा तमगुणाचा परिणाम म्हणून मलिन आहेत. पुढे याकरता त्या चैतन्याचा आभास होत नाही. मग त्या तमगुणाचा परिणाम मलिन असल्यामुळे त्याचा आभास होत नाही. अंतःकरण वृत्ती सत्वगुणाचा परिणाम म्हणून स्वच्छ आहे म्हणून त्यात आभास होतो. अंतःकरणाची वृत्ती तमगुणाचा सत्वगुणाचा परिणाम म्हणून काय होते, स्वच्छ आहे मग ते आभास होतो. थोडक्यात सांगायचं, तमगुणाचा परिणाम हे का नाही, जे परिणाम जे असणारे कोण विषय त्याच्यात काय होत नाही, ते तमगुणाचा परिणाम आहे. आणि सत्वगुणाचा परिणाम वृत्ती असल्यामुळे त्याच्यामध्ये आभास होतो. एवढा फरक आहे. वृत्ती चैतन्य आभास ग्रहणाची योग्यता आहे म्हणून वृत्ती चैतन्याभास ग्रहणाची योग्यता आहे म्हणून वृत्तीवच्छिन्न चैतन्यास ज्ञान आणि साक्षी म्हणतात. बास, त्या वृत्तीवच्छिन्न चैतन्यास, म्हणजे वृत्तींना अवच्छिन्न झालेलं चैतन्य जे आहे, ज्ञान आणि साक्षी म्हणतात. त्याला काय म्हणतात, ज्ञानही म्हणतात, त्याला साक्षी म्हणतात. विषयावच्छिन्न चैतन्य ज्ञान नाही व साक्षीही नाही. बस, विषयावच्छिन्न काय नाही, चैतन्य ज्ञानही नाही, साक्षी नाही. अशा रीतीने जागृतीचे पदार्थ आणि त्यांचे ज्ञान ही दोन्ही बरोबर उत्पन्न होतात आणि बरोबरच नष्ट होतात. पदार्थ आणि त्याचे ज्ञान दोन्ही बरोबर उत्पन्न होतात आणि बरोबर नष्ट होतात. हा वेदाचा गूढ सिद्धांत आहे. या वेदांताच काय म्हणजे गूढ सिद्धांत. म्हणून प्रथम जागृतीचे पदार्थ दुसऱ्या जागृतीत राहतात हे बोलणे सर्वथा अयुक्त आहे. आता काय झाला विषय, त्याला काय सांगायचं तर, पहिल्या जागृतीचे पदार्थ दुसऱ्या जागृतीत राहतात हे बरोबर नाही म्हणे. बदल होतोच ना त्याच्यात, काय नाही काय तरी. लक्षात काय होतो, बदल होतो ना, बदल होतो. पुढे
शिष्य महाराज स्वप्नाहून जागृत पुरुषांना पूर्वीच्या जागृतीचे जे पदार्थ होते तेच हे श्री धनपुत्रादी पदार्थ आहेत. महाराज स्वप्नाहून जागृत पुरुषांना पुरीच्या जागृतीचे पदार्थ होते तेच हे श्रीधनपुत्र स्वर्ग आहेत अशी प्रतिविज्ञा होती. म्हणून जागृत पदार्थाची ज्ञान कशी समकालीन प्रतिविज्ञा होते लक्षात आलं का? प्रतिविज्ञा गेलं ना तुम्हाला पाठीमागं अभिज्ञा अभिज्ञा प्रत्यक्ष आणि प्रतिविज्ञा प्रत्यक्ष हा गेलंय. काय सांगा बरं काय? अभिज्ञा प्रत्यक्ष अभिज्ञा प्रत्यक्ष याला एक चैतन्य. हा सांगू का? वृत्तीचा पदार्थाशी संबंध होऊन जे ज्ञान होते त्यास अभिज्ञा रूप प्रत्यक्ष म्हणतात. आणि प्रतिभिज्ञा पूर्वी ज्ञान संस्कारापासून आणि इंद्रिय संबंधापासून जे ज्ञान होते त्यास प्रतिभिज्ञा रूप. लक्षात म्हणजे माणूस झोपला झोपेतून उठला त्याला प्रतिभिज्ञा होते ना. तोच मुलगा तीच पत्नी तेच घर असं आहे की नाही त्याला प्रतिभिज्ञा होते. म्हणून चांगलं पाठवा. म्हणून जागृत पदार्थाचे ज्ञान समयकाली उत्पत्ती किंवा नाश म्हणणे संभवत नाही. हे चांगलं पाठवा. पदार्थांच्या पूर्वी असतात आणि ज्ञान नाशानंतर असतात हे अनुभवाच्या दृष्टीने जास्त संगतवार दिसते. काय होतंय? संगतवार जास्त संगतवार दिसते. वाचा पुढे. श्री गुरु तो भ्रम आहे. हा बघा काय तो जसा रज्जूवर काय भासतो सर्प. भ्रम आहे म्हणायचं. तसं हे असं वाटणं बरं का त्याला काय म्हणायचं? भ्रम. पुढे. स्वप्न पदार्थ ही ज्या क्षणी दिसतात त्या क्षणी उत्पन्न होतात. जसं स्वप्न पदार्थ कसे ज्या क्षणी काय होतात दिसतात त्याच क्षणी उत्पन्न होतात. असे असूनही स्वप्नकाली सर्वांना हे पर्वत समुद्रादी पदार्थ माझ्या जन्माहून पूर्वीचे उत्पन्न झालेले आहेत व माझ्या पश्चातही अनंत काल राहणार अशी बहुतकाल स्थिरतेची भ्रांती मला होते. सांगा स्वप्न पदार्थ ताबडतोब उत्पन्न झाले असले सुद्धा तरी सुद्धा काय वाटतंय? बाबा हे माझ्या जन्माच्या अगोदर पासून आहे पुष्कळ दिवस राहणार असं वाटतं स्वप्नामध्ये. पर्व समुद्रादी पदार्थ माझ्या जन्माहून पूर्वीच उत्पन्न झाले आहेत व माझ्या पश्चात अनंत काळ राहणार अशी भूतकाल स्थिरतेची भ्रांती होते. काय होते? स्थिरतेची काय होते? म्हणजे भ्रांती होते. म्हणून ज्या अविद्येने मिथ्या पर्व समुद्रादी उत्पन्न केले त्या अविद्येपासून त्या पदार्थाच्या ठिकाणी बहुतकालीची स्थिरता आणि स्थिरतेची प्रतीती अनिर्वचनीय उत्पन्न होते. म्हणून ज्या विद्येने मिथ्या पर्वत समुद्राने उत्पन्न केले त्या विद्येपासून त्या पदार्थाच्या ठिकाणी बहुतकालाची स्थिरता आणि प्रतीती उत्पन्न होते. अविद्येच्या बरोबर का अज्ञानामुळे होतं ते. पुढे. त्याचप्रमाणे जागृत पदार्थाच्या ठिकाणी बहुतकालाची स्थिरता नाही. त्याचप्रमाणे जागृत पदार्थ ठिकाणी सुद्धा बहुतकालाची काय नाही स्थिरता नाही. पुढे. परंतु अविद्येच्या सामर्थ्याने मिथ्या स्थिरता त्या पदार्थाबरोबर उत्पन्न होऊन प्रतीत होते. परंतु अविद्येच्या सामर्थ्यानं बरं का अविद्येची अशी शक्ती आहे अज्ञानाची. मिथ्या स्थिरता त्या पदार्थाबरोबर उत्पन्न होते. शिष्य महाराज स्वप्न पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहे. महाराज शिष्य म्हणतो महाराज स्वप्न पदार्थ कसे आहेत? अविद्येचा आणि जागृत पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम नाही. स्वप्न पदार्थ अविद्येचा परिणाम म्हणजे अविद्येमुळे स्वप्नाचे पदार्थ दिसतात आणि जागृत पदार्थ अविद्येचा परिणाम नाहीत. अशी जशी घटाची उत्पत्ती दंडचक्र कालापासून होते तशी सर्व जागृत पदार्थाची उत्पत्ती आपल्या कारणापासून होते. जसं म्हटले घटाची उत्पत्ती म्हणजे गाडग्याची कोणापासून होते? त्याला दंड पाहायला तुम्ही. अरे कुंभार जेव्हा गाडगं तयार करते पाहिलं का तुम्ही? त्याला काय काय लागतं कुंभाराला? काठी लागते, चक्र लागतं, पाहिलं का तुम्ही? चाक लागतं. सर्व जागृत पदार्थ उत्पत्ती आपापल्याच कारणापासून होते आहे का नाही? आपल्या आपल्या कारणापासून होते. घट जसा होत तसं जागृत पदार्थ जर साक्षात अविद्येचा परिणाम असते तर प्रथम आकाश नंतर वायू अशा क्रमाने पंचभूतांची व पंचकृत भूतापासून सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितली नसते. साक्षात विद्येचा परिणाम असतो बरं का? हे आपल्या आपल्या कारणापासून होते. तर प्रथम आकाश नंतर वायू
ज्या क्रमाने पंचभूताची पंचकृत भूतापासून सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितली नसते. काय केली नसते, श्रुतीमध्ये सांगितली नसते. ज्या अतिश्रुतीने कार्यकारण भाव परंपरेने ईश्वर सृष्ट जागृत पदार्थ आपापल्या उपादानाचा परिणाम आहे. ज्या अर्थी श्रुतीने कार्यकारण भाव परंपरेने ईश्वर सृष्ट जागृत आपापल्या उपादानाचा परिणाम आहेत. साक्षात अविद्येचा परिणाम नाही आणि स्वप्न पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहे. स्वप्नपाचा अविद्येचा परिणाम आहे, जागृत पदार्थ मात्र तसं नाही असे सांगितले आहे. यावरून स्वप्न पदार्थाहून विलक्षण जागृत पदार्थ काही अल्पकाळ स्थिर व काही अधिक काळ स्थिर असून त्यांच्या यावरून स्वप्न पदार्थाहून विलक्षण जागृत पदार्थ काही अल्पकाळ स्थिर, काही अधिक काळ स्थिर असून काही थोड्या कालापुरते असतात, काही जास्त कालापुरते असतात. एकमेकात कार्यकारण भाव आहे. म्हणून स्वप्न समान जागृती नाही, जागृतीचे पदार्थ सत्यच आहे. म्हणून स्वप्न समान जागृती नाही, जागृतीचे पदार्थ सत्यच आहे. पण मग तो शिष्य श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज